नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत. नमस्कार, मी अजय कैलास सिंगे, बेलसर माळशिरस गटातून जिल्हा परिषदसाठी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे. माझ्यासोबत बेलसर गणातून कैलास पंढरीनाथ दादा जगताप हे पंचायत समितीसाठी उमेदवार आहेत. तसेच माळशिरस गणामधून माऊली दादा यादव हे देखील पंचायत समितीसाठी भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवार आहेत. माझ्या कुटुंबाला समाजकारणाचा व राजकारणाचा पहिल्यापासून वारसा आहे आणि तोच वारसा मी पुढे घेऊन जाण्याचा चांगला प्रयत्न करेल. आपण पाहतो की करा नदीवर जेवढे बंधारे झाले, पाणी अडवण्यासाठी ज्या योजना राबवल्या गेल्या, त्या सर्व राबवलेल्या योजना ह्या माझ्या आजोबांनी केल्या. जिल्हा परिषदेमार्फत ज्या माझ्या बेलसर माळशिरस गटामध्ये जेवढ्या शाळा इमारती बांधल्या गेल्या, त्या देखील माझ्या कुटुंबाच्या माध्यमातून झाल्या. तसेच सांगायला खरंच आवडतंय की जिल्हा परिषद म्हणजे काय, जन्मलेल्या बाळापासून शेवटपर्यंत जी योजना राबते ते म्हणजे जिल्हा परिषद. तर जन्मलेल्या बाळाला लसीकरणापासून ते अंत्यविधीसाठी स्मशानभूमी चांगल्या असाव्यात, जिथे लोकांना व्यवस्थित उभं तरी थांबता यावं, त्या पद्धतीच्या बांधण्याचं काम माझ्या आजोबांनी केलं, हे मी आवर्जून सांगतो. पानंद रस्ते असतील, अनेक विकास कामं करायची आहेत. बेलसरमध्ये म्हणजे प्रत्येक गटात एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आपल्या इथे माळशिरसला देखील ते आरोग्य केंद्र 10 वर्षापासून होणार आहे. 8 वर्षापासून परमिशन भेटली. आजोबांच्या काळात माझ्या ती परमिशन घेतलेली आहे, पण जागेचा प्रश्न आजपर्यंत सुटलेला नाही आहे. तो प्रश्न सोडवण्यासाठी मी चांगला प्रयत्न करून ते माळशिरसमध्ये देखील चांगल्या प्रकारचं आरोग्य केंद्र होईल, ही मी तुम्हाला ग्वाही देतो. मी एक उच्च शिक्षित तरुण असून युवकांचा मला खूप चांगला पाठिंबा आहे, ज्येष्ठांचा खूप चांगला पाठिंबा आहे. आणि सगळीकडे फिरत असताना लाईटचे जे प्रश्न आहेत, जे प्रश्न या 7-8 वर्षात सोडवले गेले नाहीत, ते प्रश्न सोडवायचं काम मी चांगल्या मार्फत करेल. आणि अजून एक सांगतो की पुरंदर उपसा जलसिंचन योजना ही माझ्या शेतकऱ्यांसाठी नो मेंटेनन्स, 1 रुपयाही न भरता पाणी माझ्या शेतकऱ्यांना मिळण्यासाठी माझा हे विजन आहे आणि तो प्रयत्न मी यशस्वी करेल, हे मी तुम्हाला सर सांगतो. ज्या पाणी प्रादेशिक योजना मेंटेनन्सच्या अभावी राहिलेल्या आहेत, त्या योजना मी सुरळीतपणे चांगल्या पद्धतीने काम करेल आणि लोकांना पाण्याचं कसलीही अडचण येऊन देणार नाही, त्यांच्यासाठी खूप चांगलं काम करेल. सर्वसामान्य लोकांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी केंद्रबिंदू मानून काम करेल. माझे मार्गदर्शक आपल्या पुरंदर हवेलीचे माजी आमदार आदरणीय संजय जगताप सर यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे, त्यांनी मला जी संधी दिली, आदरणीय गंगाराम दादा जगदाळे, आदरणीय बाबाराजे जाधवराव साहेब, आदरणीय अशोक भाऊ टेकवडे साहेब यांनी जी सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी, सिरियल थोडीशी चुकली असेल कारण की मी एक नवा नाही पण नौका आहे, त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगतो की यांनी जी संधी दिली आहे, भारतीय जनता पक्षाने जी संधी दिली आहे, त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. आपल्या केंद्रात देखील भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, राज्यात देखील भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. अक्षरशः पिंपरी चिंचवड, पुण्यातही भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आपल्या सासवडमध्ये देखील भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आपल्याला जर गावचा विकास करायचा असेल, आपल्या भागाचा विकास करायचा असेल, आपल्या परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी, लोकांसाठी हा अजय इंगळे तुमच्यासाठी अहोरात्र तळ हाताच्या फोडाप्रमाणे स्वतःला झिजवून या गटासाठी काम करणारा हा तुमचा मुलगा, हा तुमचा नातू
शब्द देतो की मला ही संधी खरंच द्या, मी या संधीचं खरंच सोनं केल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू सर.